नमस्ते. श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया. मी संध्या केरळ अलापुझा येथे राहते. श्री परमज्योती कल्कींना मी माझी कृतज्ञता व प्रेम पूर्णपणे माझ्या शब्दातून व्यक्त करू शकत नाही. गेल्या 16 वर्षापासून मी भगवत धर्मात आहे. आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यात अनेक चमत्कार अनुभवले आहेत. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर माझ्या दिव्य मातापित्याचे दिव्य हात मी अनुभवले आहेत. नुकताच माझ्या बाबतीत घडलेला आरोग्य चमत्कार मी इथे सांगत आहे. मला पोटात प्रचंड वेदना होत होत्या. पोटाचा काहीतरी त्रास असेल म्हणून जवळच्या एका दवाखान्यातून मी औषध आणले. वेदना कमी होण्याऐवजी त्या अजून वाढल्या. मग मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तिथे स्कॅन केल्यानंतर माझे अपेंडिक्स फुटले असल्याचे दिसले व आत खूप बिघाड झाला होता. माझ्या मुलीने सर्वांना कळवले व प्रार्थना केल्या होत्या. तिथे माझ्या श्री परमज्योती कल्कींनी माझा दिव्य उपचार केला व माझी सर्जरी यशस्वी रीतीने पार पडली. मी लवकर बरी होत होते. माझे असे अनेक अनुभव आहेत जिथे श्री परमज्योती कल्कींनी मला रक्षाकवच दिले व माझ्या अंतर्यामींनी मला सावधान केले. एकदा मी माझ्या मुलीसह स्कूटीवर एका अरुंद रस्त्याने चालले होते. समोरचे मोठे दिवे न लावता एक कार विरुद्ध दिशेने आली. अचानक मी डाव्या बाजूला वळावे असे मला आतून वाटले. आम्ही ते केले व त्या कारने आम्हाला धडक मारली. आम्ही दोघीही खाली पडलो. आम्ही डावीकडे वळलो होतो त्यामुळे आम्हाला गंभीर जखमा झाल्या नाहीत, अन्यथा आमचा मृत्यू अटळ होता. अजून एकदा मी घसरून बाथरूममध्ये पडले व माझ्या कपाळावर मोठी खोक पडली होती. क्षणभर मी बेशुद्ध पडले होते आणि मी खाली पडले हे बाहेर कोणालाही माहीत नव्हते. थोड्या वेळानंतर मी शुद्धीवर आले. जणू मला कोणीतरी उठवले होते आणि रक्ताळलेल्या चेहऱ्याने मी बाथरूमच्या बाहेर आले. बाहेर प्रत्येकजण घाबरलेला होता, पण मी व्यवस्थित होते. माझ्या कपाळावर एवढी मोठी खोक पडलेली असतानाही मी ठीक असल्याचे बघून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. माझा जीव वाचवणारा हा खूप महान चमत्कार होता. ज्यांनी मला उठवले होते ते माझे श्री परमज्योती कल्की होते. अन्यथा प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे मला माझे आयुष्य गमवावे लागले असते. जय बोलो जीवन रक्षक श्री परमज्योती कल्की की जय. अनंतकोटी धन्यवाद. श्री परमज्योती कल्की.